तर मित्रांनो, आज आपण सानपाडा या लोकेशनमधील आपले जे म्हाडाची लॉटरी आहे, जी डिक्लेअर झालेली लॉटरी आहे, ती आज आपण पाहणार आहोत. स्पेसिफिकली सानपाडा सेक्टर 20 प्लॉट नंबर 9B याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार. आपण स्क्रीनवर बघू शकता 419 नंबरचा ही जी स्कीम आहे MSDPVG वेंचर्स LIG 17 टेनांट्स याच्यामध्ये अवेलेबल आहे. म्हणजेच 17 फ्लॅट याच्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत म्हाडाद्वारे. मित्र, याची कॅटेगरी आहे SC शेड्यूल कास्ट, ST शेड्यूल ट्राईब, JR/FF PH फिजिकली हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन, SG आणि जनरल पब्लिक. आणि याचा जो बिल्टअप एरिया असणार आहे हा 52.82 ते 71.4 स्क्वेअर मीटर असणार आहे. आणि कार्पेट एरिया 37.172 ते 49.998 स्क्वेअर मीटरचा आपल्याला कार्पेट एरिया या प्रोजेक्टमध्ये येणार आहे. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, याची जी कॉस्टिंग आहे ती 18,45,500 पासून 24,82,100 रुपयांपर्यंत असणार आहे. खूपच वाजवी किमतीमध्ये मित्रांनो सानपाडासारख्या लोकेशनमध्ये आपल्याला येणार आहे. सानपाडाचं जे लोकेशन मी नंतर आपल्याला दाखवणार आहे. आपण हे बघू शकता म्हाडाच्या वेबसाईटवरती हे लोकेशन जे दिलेलं आहे ते चुकीचं लोकेशन दिलेलं आहे. मी जे ॲक्युरेट जे बरोबर लोकेशन आहे ते मी आपल्याला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. हे ॲक्युरेट लोकेशन मी दाखवणार आहे आपल्याला. त्याच्या आधी जी अनामत रक्कम आहे ती 10,000 रुपये असणार आहे ह्या स्कीमसाठी. आणि टोटल टेनामेंट्स मी सांगितल्याप्रमाणे 17 असणार आहेत. तर याच्यानंतर मित्रांनो आपल्याला मी लोकेशन पण दाखवणार आहे आणि प्रोजेक्टचा जो रेरा आहे त्याच्या अकॉर्डिंग जी गव्हर्नमेंटला जी माहिती दिलेली आहे ती देखील आपल्याला याच्यामध्ये सांगणार आहे. आता आपण लोकेशन बघूया. हे आहे सेक्टर 20 लोकेशन, सानपाडा सेक्टर 20 लोकेशन. आणि आपण हा बघू शकता पाम बीच रोड आहे. पाम बीच रोडला लागूनच मित्रांनो ह्या लोकेशनमध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट येणार आहे. इथून जवळचं जर रेल्वे स्टेशन पाहिलं तर आपल्याला जुईनगर रेल्वे स्टेशन हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे. सानपाडा रेल्वे स्टेशन मित्रांनो जरा आपल्याला दूर पडणार आहे या लोकेशनपासून. सानपाडा रेल्वे स्टेशन इथे आहे आणि हा आपला प्रोजेक्ट आहे. आपण पाम बीच हा जो मार्ग आहे पाम बीच मार्ग याद्वारे देखील इथे येऊ शकतो. जुईनगर रेल्वे स्टेशनपासून इथून जवळ आहे आणि सानपाडा रेल्वे स्टेशन इथून थोडंसं लांब आपल्याला पडणार आहे. तर हे आपल्याला जे ॲक्च्युअल लोकेशन मी आपल्यासाठी काढून ठेवलेलं आणि जे म्हाडाच्या वेबसाईटवर आपल्याला दाखवू इच्छितो या ठिकाणी जे दाखवलेलं आहे हे लोकेशन खूपच वेगळ्या प्रकारचं लोकेशन इथे दाखवत आहे. आपण बघू शकता इथे हे वेगळ्या प्रकारचं खाडकी या ठिकाणचं लोकेशन दाखवत आहे. आणि ॲक्च्युअल जे लोकेशन आहे ते आपलं सेक्टर वाईज आपण जर पाहिलं तर हे असणार आहे सानपाडा सेक्टर 20. आता मित्रांनो, म्हाडाच्या वेबसाईटवरती जी आपला रेरा नंबरनुसार जी आपल्याला माहिती या ठिकाणी मिळणार आहे आपण बघू शकता. इथे या प्रोजेक्टची जी कंप्लीशन डेट आहे, कंप्लीशन म्हणजेच पूर्णत्वाची जी तारीख आहे 31/12/2028 असणार आहे. तोपर्यंत हा प्रोजेक्ट आपला कंप्लीट झालेला असणार आहे. हा आपला रेरा नंबर आहे आणि ही आपली तारीख आपण या ठिकाणी कंप्लीशनची तारीख बघू शकतो. आपण सिटी सर्वे नंबर 20 प्लॉट नंबर 9B सेक्टर 20मध्ये आपण हा प्रोजेक्ट आहे तो या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. या ठिकाणी महत्त्वाचं जे काय मित्रांनो तेच मी आपल्याला दाखवणार आहे. जसं की आपल्याला सानपाडा हे जे लोकेशन आहे, आपला जो प्लॉट नंबर आहे तो देखील या ठिकाणी दिलेला आहे. आपले जे प्रमोटरचे डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे. DPVG वेंचर्स LLP म्हणून जे आहेत प्रमोटर त्यांच्या नावाने हा प्रोजेक्ट असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवर आपण बघू शकता म्हाडाच्या जी महारेराची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती या प्रोजेक्टचे डिटेल्स दिलेले आहेत. बिल्डिंगचे नाव तर रॉयल पाम्स म्हणून असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 1 RK 4 BHK शॉप आणि 2 BHKचे फ्लॅट असणार आहेत. 1 RKचा जर मित्रांनो एरिया पाहिला तर 29.5 स्क्वेअर मीटरचा एरिया असणार आहे. त्याच्यामध्ये 2 फ्लॅट असणार आहेत, 2 अपार्टमेंट असणार आहेत. 4 BHKचं मित्रांनो 16 अपार्टमेंट आपल्याला पाहायला मिळणार, ज्याचा एरिया 258.04 स्क्वेअर मीटरमध्ये येणार आहे. शॉप 2 असणार आहेत, 682.53 स्क्वेअर मीटरचे. बाकीचे जे आहेत मित्रांनो 3, 5, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 2 BHKचे फ्लॅट असणार आहे, ज्यांचा एरिया जवळजवळ 38 स्क्वेअर मीटरपासून 50 स्क्वेअर मीटरमध्ये असणार आहे. हा जो आहे पूर्ण समरी आहे आपल्याकडे जे अवेलेबल अपार्टमेंट्स असणार आहेत या लोकेशनमध्ये. या ठिकाणी जे डेव्हलपर आहेत, जे प्रमोटर आहेत, त्यांच्या बँकेचे डिटेल्स देखील दिलेले आहेत.
महारेराच्या वेबसाईटवरती ते आपण बघू शकता. परिपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. लीज ॲग्रीमेंट दिलेली आहे, ॲनेक्झर दिलेलं आहे, ऑथॉरिटी लेटर दिलेलं आहे. पूर्ण माहिती आपल्याला मित्रांनो म्हाडाच्या जी लॉटरी आहे त्याची महारेराच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे.